मनोज जरांगे पाटील यांचा दसरा मेळावा आज नारायणगडावरती पार पडतोय। गेल्या वर्षी मोठ्या उत्साहात हा दसरा मेळावा पार पडलेला होता। या ठिकाणी जर आता आपण पाहिले तर दसरा मेळाव्याचं स्टेज आणि संपूर्ण तयारी जी आहे ती झालेली आहे। मात्र दुसऱ्या बाजूला मनोज जरांगे पाटील हे आजारी असल्याने त्यांच्यावरती संभाजीनगरच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत आणि ते किती वाजता आणि कशा पद्धतीने दाखल होणार हे सुद्धा जाणून घेणार आहोत। माझ्यासोबत मराठा आंदोलक आहेत। काय सांगाल, जरांगे पाटलांची प्रकृती खराब आहे, दुसऱ्या बाजूला तुम्ही या ठिकाणी संपूर्ण तयारी केलेली आहे, कशा पद्धतीचं नियोजन असेल आणि पाटील किती वाजता येतील? नियोजन चांगल्या पद्धतीनं झालंय। ओल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आणि शेतकरी अडचणीत असताना हा दसरा मेळावा होतोय, त्यामुळे आम्ही साध्या पद्धतीनं हा मेळावा घेत आहोत। महंत शिवाजी बाबांनी जे मनोजदादांच्या मनात होतं तसंच केलंय। साध्या पद्धतीनं मेळावा होत असताना या मेळाव्याचा खर्च सगळा गडानं उचललाय आणि जी मदत आम्हाला मेळाव्यासाठी होणार होती, जी देणगी येणार होती, ती सगळी देणगी बाबांनी थेट शेतकऱ्यांना द्या असं एक सामाजिक संदेश देऊन शेतकऱ्यांना आधार देण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर मग महाराष्ट्रात सगळीकडून देवस्थानकडून मदतीचा ओघ सुरू झाला आहे। या पार्श्वभूमीवर हा मेळावा होतोय। मनोजदादा 12 वाजेपर्यंत इथं येतील। अगदी काही वेळापूर्वी आमचा संपर्क झाला आहे। सोबत असणारे डॉक्टर आहेत, त्यांच्याशी तिथले आमचे बांधव आहेत, त्यांच्याशी दादा 10-5 मिनिटात लगेच तिथून निघतायत आणि इथं 12 वाजेपर्यंत येतील। मनोजदादा आल्यानंतर नगद नारायण बाबांचं दर्शन घेतील, त्यानंतर महंत शिवाजी बाबा आणि ते रथातून मिरवणूक काढून आम्ही ह्या स्टेजच्या मुख्य मंचाच्या बाजूला असलेल्या जे आपट्याचं झाड आहे त्याचं पूजन करतील आणि तिथून थेट दादा मंचावर येतील आणि मंचावर येऊन दादा 12:05 किंवा 12:10 भाषण करतील, सुरू करतील भाषणाला, असे आमचं नियोजन आहे। आणि या माध्यमातून मनोजदादा या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला न्याय देणारं, या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला आर्थिक मदतीचं पॅकेज जाहीर करण्यासाठीचं आणि शेतकऱ्याला संकटातून बाहेर करणारं भाषण करतील, अशी इथल्या भक्तांची आणि शेतकऱ्यांची अपेक्षा आहे। तसंच गॅजेटचा निर्णय झाल्यानंतर मराठा समाजाच्या आरक्षणावर सुद्धा दादांनी भाष्य करावं आणि मराठा समाजाच्या शेवटच्या घटकाला आरक्षण मिळवून द्यावं, हे सुद्धा समाजाची भावना आहे आणि त्या दृष्टीनं सुद्धा दादा बोलतील। गॅजेटचा किती फायदा झाला आहे आणि किती फायदा होणं बाकी आहे, अजून त्याबद्दल काय केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टीबद्दल दादा बोलतील। मात्र त्यांची प्रकृती खराब आहे, ते येतील की नाही अशा पद्धतीची चर्चा सुरू आहे, काय नेमकं खरं? नाही, असं काही नाही। त्यांची प्रकृती खराब आहे हे एक सत्य आहे, परंतु ते येणार आहेत आणि दसरा मेळावा होणार आहे। दादा आत्ता निघतायत, एवढं बोलणं आम्ही रात्री संपर्कात होतो, आत्ताही संपर्कात आहेत। काही मीडियात थोड्याशा वेगळ्या बातम्या आल्यामुळे संभ्रम तयार झाला होता, परंतु आम्ही सगळीकडे सोशल मीडियाच्या माध्यमातून मेसेज दिलाय, दादा येत आहेत, तुम्ही पण या। आणि मनोजदादा निघलेत आणि ठरलेले सगळे कार्यक्रम होतील, दसरा मेळावा होईल। फार तर दादाची तब्येत खराब असली तर ॲम्ब्युलन्सने येतील आणि डॉक्टर जो सल्ला देतील त्याप्रमाणे 4 व्हीलरमध्ये किंवा ॲम्ब्युलन्समध्ये येऊन दादा सगळा दसरा मेळावा साजरा करून सगळ्यांना संबोधित करूनच जातील, हे नक्की आहे। नक्कीच या ठिकाणी ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून जरांगे पाटील येणार असल्याची माहिती मिळते। किती लोक आत्तापर्यंत दाखल झालेत, किती संख्या असण्याची शक्यता आहे, काय एकूणच तयारी आहे? हे बघा, आतापर्यंत आपल्या प्रथमदर्शी सगळ्यात गोष्ट लक्षात यायला पाहिजे, कमीत कमी या ठिकाणी सध्या 50,000च्या पुढं जास्त लोक या ठिकाणी आलेले आहेत आणि कमीत कमी 5 लाख लोक येणार आहेत, एवढी एक अपेक्षा या ठिकाणी आहेत। कारण यावर्षी याच असं काही आव्हान केलं नव्हतं, ज्यांना जमेल ज्या पद्धतीने जमेल तुम्ही तुमच्या परीने या, कारण आपण पाहत आहात यावर्षी ओला दुष्काळ झालेला आहे, लोक सगळे अडचणीत आहेत। त्याच्यामुळं दादांनी जो निर्णय घेतला, बाबांनी जो निर्णय घेतला आणि या निर्णयामध्ये जसं मागच्या वर्षी आव्हान करण्यात आलं होतं तसं यावर्षी आव्हान केलं नाही, तरी उत्स्फूर्तपणे सगळे भाविक भक्त या ठिकाणी आणि दादाचं मार्गदर्शन ऐकायला सुद्धा भरपूर लोक या ठिकाणी आलेले आहेत। आणि आसपासच्या परिसरात आम्ही केतुराच्या असतील, इकडे बेलूर आहे, खाली पौंडुळे, चारी दिशेला बाजूने येणाऱ्या भाविकांचं या ठिकाणी खाण्याची राहण्याची या सगळी सोय या ठिकाणी आम्ही भाविक भक्त म्हणून केलेली आहे। नक्कीच हे संपूर्ण जे लोक आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेत। तुम्ही कुठून आलेला आहात, किती लोक आलात, तुम्ही कुठून आलात? वैजापूरहून आलेले, संभाजीनगर वैजापूरहून 2 गाड्या आलेल्या आहेत आमच्यावाले। तुम्ही कुठून आलात? परभणी। किती लोक आहेत? तालुका आम्ही 22 लोक आहेत। नक्कीच आपण वेगवेगळ्या राज्याच्या जिल्ह्यांमधून अनेक हजारो लोक आतापर्यंत या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि जरांगे पाटील आजच्या या दसरा मेळाव्याला संबोधित करणार आहेत। ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून ते या ठिकाणी पोहोचतील अशी माहिती मराठा आंदोलकांनी दिलेली आहे। कॅमेरामन अमित आडेसह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, नारायणगड, बीड।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.